गुड मॉर्निंग सगळ्यांना। बघा, बॅच जॉईंटसाठी इथे नंबर दिलेला आहे, कारण बॅच जॉईंट जेव्हाच होणार तेव्हाच तुम्हाला सगळे टॉपिक आणि व्हिडिओ मिळणार आणि त्याचे नोट्स मिळणार। कुठे जरी तुम्ही बॅच जॉईंट केली तेव्हाच मिळतं, बिना बॅचचे तुम्हाला कुठलेही नोट्स पूर्ण देऊ शकत नाही। आता बघा, हे प्रश्न ज्यांनी अजून पेपरच दिलेला नाही CTETचा, बरोबर आहे का नाही। आता ज्यांचं BSc झालेलं असतं म्हणजे ते पुढे B.Ed करतात, आणि B.Edला ज्यांचं गणित असतं आणि त्याच्यानंतर पेपर 1 वाल्यांना तर गणित कंपल्सरी। आता 15 मार्काचे जे प्रश्न येतात ना तुम्हाला, अध्यापनशास्त्रावर येतात तर 15वर रिझनिंग येतात। आता 15 आहे, 14 तारखेला जो पेपर झालेला होता डिसेंबरचा त्याचेच प्रश्न आहेत, म्हणजे तुम्हाला प्रश्न कसे येतात हे पण कळून जाईल। गणित एकदम सोपं असतं, एकदम सोपं असतं। आता पहिला प्रश्न दिलेला आहे, निम्न में से किस अक्षर में दो सममित रेखा आहे। म्हणजे इथे काय म्हटलं आहे का, या इथे अक्षर दिलेलं बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये B दिलेला आहे, E दिलेला आहे, U दिलेला आहे आणि H। आता त्यांचं म्हणणं काय का, कोणत्या अक्षरामध्ये दोन सममित रेखा आहे, म्हणजे कोणत्या अक्षरामध्ये दोन सममित रेखा आहेत। तर बघा, आपण B जर घेतलं तर Bला फक्त आपण असंच कट करू शकतो, म्हणजे काय झालं, एकच सममित रेखा आहे। आता E जर आहे, आता ईला आपण काय करू शकतो, आपण उभं कट करू शकतो का फक्त आडवं इथे कट करू शकतो, म्हणजे काय एकच सममित रेखा आहे। आता यू आहे, यूला पण कसं कट करणार, असं म्हणजे सारखे तुकडे, सममित म्हणजे सारखे तुकडे, म्हणजे एक एक। आता तिघांमध्ये एक आहे म्हणजे उरलं काय एच। आता एचमध्ये दोन सममित रेखा कशा असतात हे बघा, आपण इथून कट करू आणि असं पण कट करू, म्हणजे दोन सममित रेखा आहे। मग तुम्हाला हेच विचारलं होतं का दोन सममित रेखा आहे तर कशामध्ये आहे, तर एचमध्ये। याचं उत्तर काय, एच। झाला एक प्रश्न। बघा किती सोपं आहे। त्याच्यानंतर प्रश्न बघा, एवढे प्रश्न सोपे असतात ना, फक्त तुम्ही वाचून घ्या आणि समजून घ्या, तुम्ही उत्तर देणार। चौथी कक्षा के बच्चों को छत्र, बघा छत्र म्हणजे हे छत्र, थोडी टायपिंगमध्ये छत्र बघा, छत्र। चौथी कक्षा के बच्चों को छत्र की अवधारणा को परिचित कराने के लिए सबसे प्रभावी तरीका, म्हणजे क्षेत्रफळ विद्यार्थ्यांना काय शिकवायचं, तुम्हाला क्षेत्रफळ शिकवायचं तर त्याच्यासाठी प्रभावी तरीका कोणता आहे, प्रभावी पाहिजे। प्रभावी म्हणजे सगळ्यात उत्तम, सगळ्यात उत्तम, बरोबर आहे का नाही। एक असतं योग्य आणि अतियोग्य, बरोबर आहे का नाही। CTET काय करते, योग्य आणि अतियोग्य कोणता आहे असं तुम्हाला विचारले। आता गिनतारा, गिनतारा तुम्हाला माहिती आहे का, आपण जेव्हा पहिली दुसरीला शाळेत जायचो आपल्याकडे एक पाटी राहायची, तिला वर मणी लावलेले असायचे, बरोबर आहे का नाही। अशी इथे वर मणी राहायचे आणि इथे पाटी असायची, त्याला गिनतारा। सटीक अनुमान, आता विद्यार्थी कितवीचे आहेत, चौथीचे, ते अनुमान बांधू शकतात का, त्यांना कळणार आहे का हे 1 फुटाचं का 2 फुटा, अनुमान ते लावू शकत नाही। विद्यार्थी कितवीचे आहेत, चौथीचे, हे लक्षात ठेवायचं। सूत्र आधारित विद्या, म्हणजे त्याच्यासाठी काही तुम्ही सूत्र सांगणार का, क्षेत्रफळाचं अजिबात नाही, सूत्र सांगणार नाही। पण टायलिंग म्हणजे फरची, उदाहरणार्थ शाळेची जी फरची असते, जी समजा तिथे बसतं, त्या फरचीचं काय असतं, चौकोनी। मग त्यांना तुम्ही काय करू शकतात, ते काय करतील, त्यांच्या छोट्या छोट्या हातांनी काय करेल, हे मोजून बघतील, हे हातांनी मोजून बघतील। पट्टी असते त्यांच्याकडे, ह्या पट्टीने काय करेल, थोडं थोडं मोजून बसतील, म्हणजे काय असं स्टायलिंग, म्हणजे जी शाळेची फरची असते या फरचीचा जर तुम्ही उपयोग केला तर त्यांना क्षेत्रफळ नक्कीच चांगल्या प्रकारे समजेल। म्हणजे प्रभावी तरीका काय झाला, झाला का नाही, म्हणजे जेवढं वाचणार तेवढा प्रश्न सुटेल। आता बघा, प्रश्न एवढे सोपे असतात ना, मग तुम्ही म्हणणार सर एवढे प्रश्न सोपे असतात मग विद्यार्थी नापास का होतात। नापास होण्याचं कारण म्हणजे काय, विद्यार्थी टॉपिक वाचत नाही आणि समजून घेत नाही, यामुळे ते नापास होतात। एक त्रिभुज जिसकी, बघा एक काय म्हटलं, एक त्रिभुज जिसकी सभी भुजाएं अलग अलग आहे। आता बघा, एक त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाचे काय आहेत, ज्या बाजू आहेत त्या काय आहेत, अलग अलग आहेत। आता तुम्हाला माहिती आहे का, ज्या त्रिकोणाच्या सगळ्या बाजू अलग अलग असतात त्याला काय म्हटलं जातं, विषमबाहू म्हटलं जातं, बरोबर आहे का नाही। कारण प्रत्येक बाजू काय आहे त्याची वेगवेगळी आहे, प्रत्येक बाजू काय आहे, वेगवेगळे, मग याला काय म्हटलं जाईल, विषमबाहू। काही विचार करायची गोष्ट आहे का, आणि जर इथे म्हटलं जातं त्या त्रिकोणाच्या बाजू सारख्या आहेत तर काय म्हटलं जातं, मग आता बघा इथे काही विचार करायची गरज नाही, म्हणजे काय झालं, एक विषमबाहू त्रिभुज आहे, कारण काय अलग अलग भुजा आहे, काय भुजा म्हणजे बाजू काय आहेत, अलग अलग आहेत। आलं का नाही उत्तर। आता बघा, तुम्हाला अपसारी आणि अभिसारी गणितामध्ये पण येतो आणि हिंदीमध्ये पण येतो, बरोबर आहे का नाही। आणि ते CDP असेल, मराठी असेल, प्रत्येकमध्ये हा प्रश्न तुम्हाला सायन्समध्ये पण असेल बघायला मिळतो। गणित की कक्षा में मुक्त सिर वाले, मुक्त सिर वाले समकालीन, समकलित, समकलित म्हणजे सामील करणे, समकलित करणे, शामिल करणे, समाविष्ट करणे, बघा असे परिविष्ट शब्द, असे शब्द पर्यायी मराठीमध्ये पण माहीत पाहिजे। गणित कक्षा में मुक्त सिर वाले प्रश्न को समकालित करने के लिए निम्नलिखित में से सबसे उपयुक्त काय, म्हणजे गणितामध्ये किंवा कुठल्याही विषयामध्ये आपण मुक्त सिरवाले म्हणजे अपसारी प्रश्न, अपसारी प्रश्न का समाविष्ट करतो का, त्याचे अनेक उत्तर असतात, त्याच्यासाठी आपण समाविष्ट करतो ना। मग काय करतात, ऑप्शन काय दिलेले, इन प्रश्नों के एक दुसरे से नकल करणं आसान नाही, म्हणजे त्याची एक आपण काय म्हणतो त्याची कॉपी करू शकत नाही, म्हणून याच्यासाठी समाविष्ट करतात का, अजिबात करत नाही।
इन प्रश्न के उत्तर पुस्तक में नहीं दिए होते, म्हणजे जे उत्तर पुस्तकात नाही राहतात त्याला खुले अंतवाले म्हणतात का, असं पण म्हणत नाही. इन प्रश्नों को हल करने में अधिक समय लगता है, म्हणजे काय सांगितलंय का ज्यांना अधिक वेळ लागेल म्हणून ते पुस्तकामध्ये असे प्रश्न देतात किंवा विद्यार्थ्यांना असं विचारतात का, अजिबात विचारत नाही. पण चौथा ऑप्शन काय म्हटलंय, ये प्रश्न विद्यार्थियों को समालोचनात्मक चिंतन का विकास करते, म्हणजे हे प्रश्न काय करतात, विद्यार्थ्यांना समालोचनात्मक जे चिंतन असेल त्याचा विकास करतात. म्हणजे काय, विद्यार्थ्यांमध्ये आता उदाहरणार्थ गणितामध्ये समालोचनात्मक चिंतनाचा विकास कसा होईल, आता उदाहरणार्थ मी जर सांगितलं आता 20 अशा दोन संख्या घ्या का त्यांची बेरीज काय होईल, 20 होईल. कशा होईल, अशा दोन संख्या घ्या का त्याची बेरीज 20 होईल. आता काय करेल, कोणी काय करेल 18 आणि 2 काय झाले, 20 झाले. कोणी काय म्हणेल 15 अधिक 5 किती झाले, 20 झाले. कोणी म्हणेल 10 अधिक 10 किती झाले, 20 झाले. कोणी काय करेल 19 अधिक 1 किती झाले, 20 झाले. म्हणजे काय झालं, हे काय झालं, खुले अंतवाले प्रश्न, बरोबर आहे का नाही. पण मी जर तुम्हाला जर सांगितलं फक्त एकच ऑप्शन विचारलं 10 अधिक 10 किती होतात, तर सगळ्यांचं उत्तर काय असेल, 20 असेल. मग गणितामध्ये पण काय करा, विद्यार्थ्यांना आलोचनात्मक चिंतनाचा विकास होईल किंवा खुले अंतवाले आपसारी प्रश्न विचारत चला, म्हणजे याच्यासाठी ते समाविष्ट केले जातात. आता बघा, हा प्रश्न पण एवढा सोपा होता, वाचलं नाही म्हणून विद्यार्थी फसतात. जेवढे तुम्ही वाचन करणार, समजून घेणार, तेव्हाच तुम्ही उत्तरं देऊ शकतात. आता बघा, तीसरी कक्षा में एक विद्यार्थी से जब 105 म्हणजे काय, 105 अंक लिखने को कहा जाता है तो इस प्रकार लिखता है, म्हणजे त्याने कसं लिहिलंय बघा. मग आता काय म्हटलेलं, इंगित करताय, म्हणजे काय इंगित म्हणजे दर्शात आहे, म्हणजे काय, त्या विद्यार्थ्याला 105 लिहायला लावलं तर त्या विद्यार्थ्यांनी 105 अशा प्रकारे लिहिलं, तर मग नक्की हे का झालेलं आहे, कारण विचारलेले. वो शरारती, तो शरारती आहे का, अजिबात नाही. शरारती आहे का, अजिबात नाही. वो गणित सीखने में अयोग्य, अरे कुठलाही विद्यार्थी अयोग्य नसतो, फक्त काय त्याला फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असते, म्हणजे तो अयोग्य नाही, अजिबात नाही. विद्यार्थी शिकणे में कमजोरी म्हणजे कमजोर पण नाही, त्याला काय केलं, योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा काय. चौथा ऑप्शन काय दिलेले, उसे स्थानीय मान की अवधारणा को समझने और सहायता की आवश्यकता आहे, म्हणजे बघा त्याला स्थानीय मान. आता बघा, आता 105 हा काय झाला, 5 काय आला, एकक, बरोबर आहे का नाही, एकक दशक शतक, म्हणजे याच प्रकारे काय केलं, त्याला स्थानीय मानची काय असेल समज नाही. त्यामुळे काय सांगितलंय, उसे स्थानीय मान की अवधारणा को समजने और सहायता की आवश्यकता आहे, म्हणजे त्याला तुम्ही काय स्थानीय मान सांगा, एकक काय असतो, दशक काय असतो आणि शतक काय असतो, ही अवधारणा त्याला सांगा, त्याची त्याला गरज आहे. म्हणून ही चूक का होते त्याच्याकडून, का उसे स्थानीय मान की अवधारणा के समजने की सहायता की आवश्यकता आहे. बघा, म्हणजे या चुका पण तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे का विद्यार्थी चुका का करतो, आणि तुम्ही जर त्याला धोपटत बसले का वो शरारती आहे, गणित शिकणे में अयोग्य, हे जर कारण जर पण तुम्ही त्याचं समजून घेतलं पाहिजे का त्याला स्थानीय मानची अवधारणा त्याची पक्की झाली नाही किंवा त्याला गरज आहे समजण्याची. आता बघा, हा पण प्रश्न काय होता, वाचला तर सुटला, काही नाही वाचलाच नाही, हा प्रश्न वाचलाच नाही, अंदाजे गोल करून आले. सबसे उपयुक्त संज्ञानात्मक कौशल्य क्या है जो विद्यार्थियों को विशेषता गुणों के अनुसार आकृतियों को पहचानने और उनका समूह बनाने में मदत करता है. बघा, प्रश्न नीट समजून घ्या. सबसे उपयुक्त संज्ञानात्मक कौशल्य विद्यार्थियों को विशेषता म्हणजे काय, विशेषता गुणों और आकृतियों की पहचान, म्हणजे काय झालं, तो विद्यार्थी काय करत आहे, क्रम लावत आहे का, कारण गुणानुसार काय म्हटलंय, त्याच्या विशेषतानुसार गुणानुसार आकृत्यांची पहचान करतो आणि त्याचा काय बनवतोय, समूह बनवतोय. काय बनवतोय, समूह बनवतोय. आता मग तुम्हाला समूह बनवतो म्हणजे कसं ऐकून घ्या. आता उदाहरणार्थ समजा मुलांना त्रिकोण दिले, त्याने एक वेगळा गट केला, आयत दिले वेगळा गट केला, चौकोन दिले वेगळा गट केला. म्हणजे काय करतोय तो नेमका, त्रिकोण त्याने वेगळे केले, आयत वेगळे केले, चौकोन वेगळे केले. समजा वर्तुळ दिले असेल, वर्तुळ वेगळे केले. म्हणजे काय करतो तो, क्रम लावतोय का, अजिबात क्रम लावत नाही. संरक्षण करतोय का, अजिबात करत नाही. अपघटन करतोय का, अजिबात करत नाही. पण तो काय करतोय, वर्गीकरण करतोय. काय करतोय, वर्गीकरण करतोय ना, कारण हा त्रिकोण आहे, हा आयत, हा चौकोन आहे, त्याला वर्ग म्हटलं जातं. वर्तुळ आहे म्हणजे काय, तो काय करतोय, वर्गीकरण करतोय. बघा, समजून घेतलं तरच प्रश्न सुटतो. बघा, हे असे प्रश्न होते, हे प्रश्न तुम्ही नक्कीच समजून घ्या आणि नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि मला सांगा, आता किती जणांना वाटतं का ही पेडॉलॉजी अवघड आहे, अजिबात अवघड नाही. हे बघा, हे 6 प्रश्न किती घेतले मी, 6 घेतले. अजून तुम्हाला असे 7 म्हणजे तुम्हाला जे 15 प्रश्न येतात ना, 15 प्रश्न
अध्यापनशास्त्रावर येतात 15 प्रश्न. आता मी हे फक्त 6 तुम्हाला जे नवीन विद्यार्थी आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांना समजण्यासाठी काय घेतले, फक्त 6च प्रश्न घेतलेले आहेत आणि उर्वरित प्रश्न आपण उद्या घेऊ. पण हे प्रश्न तुमच्यासाठी याच्यासाठीच मी घेतलेले आहेत, कारण तुम्हाला पण काय करायला पाहिजे, प्रश्न कसे येतात जे नवीन विद्यार्थी आहेत बिचारे त्यांना कळायला पाहिजे. फक्त तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कळावं लागतं. जेवढे तुम्ही वाचणार तेवढ्याच प्रश्न सुटतील. आणि जर तुम्ही बिना वाचायचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला किंवा कुठली कन्सेप्ट माहीत नसताना तुम्हाला, आता समजा क्रमबद्धता काय हे तुम्हाला माहीत पाहिजे, वर्गीकरण संघटन काय हे माहीत पाहिजे, अपघटन काय माहिती, हे प्रत्येक माहीत असल्याशिवाय तुम्हाला आहे का. मग आता विद्यार्थी काय करतात, बिना बॅच, आता समजा एखाद्याने बॅचेस जॉईन केले नाही, आता बॅच जॉईन केले नाही तर कोण रिकाम टेकडा असा आहे का तुम्हाला हे सगळं देत बसेल, कोणीच देणार नाही, मी असो नाही तर कोणी असो. म्हणून बॅच जॉईन करा, तुम्हाला क्रमबद्ध काय संरक्षण हे सगळे टॉपिक तुम्हाला दिले जातात. बघा कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण बॅच लवकर लावा. कारण जर तुमचा नंतरून काय होईल, तुम्ही प्रश्नपत्रिका पण सोडवण्याच्या नादात राहणार, अभ्यास करण्याच्या पण नादात राहणार, मग बॅच फसून जाते. मग त्यामुळे काय करा, आता तुमचा अभ्यास कंप्लीट, म्हणजे तुम्हाला मे महिन्यापर्यंत आपल्याला सगळा अभ्यास कंप्लीट झाला पाहिजे. म्हणजे पूर्ण मे काय करायचं, आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायच्या. म्हणजे तुम्ही जर 40 प्रश्नपत्रिका जर सोडून गेले ना, तुम्ही 101% पास होतात. 100. पण 40 प्रश्नपत्रिकांमध्ये जर तुमचा स्कोर 100 येत असेल, शिवाय 100+ येत असेल, तुम्ही 101% पास होतात. पण जर तुम्ही या 40 प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि डायरेक्ट पहिली आणि शेवटचीच प्रश्नपत्रिका डायरेक्ट एक्झामला सोडवली तर तुम्ही नापास व्हायचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे जेवढ्या प्रश्नपत्रिका सोडवणार तेवढा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.